नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या आंबे बागेमध्ये आपण कैऱ्यांना बॅगिंग करतोय. वाढतं जे वातावरण आहे उन्हाचं तापलेलं आहे त्याच्यामुळं जे डाग पडतात म्हणजे जे आंब्याला कैरीला झळ लागती त्याच्यापासून आपण संरक्षण करण्यासाठी आपण आंब्याला कैरीला पिशवी घालतोय. तर सेटिंग पहा ही अशा प्रकारे झालेली. आपण ही जी कैऱ्या लावलेल्या आहेत हे बघा, ही असं ज्याला दोन 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 कैऱ्या आहेत, दोन दोन बॅगिंग केलेल्या आहेत. आणि त्याची सेटिंग करताना आपण काय केलेलं आहे, जे इतर जे तुराय मोहर आहे तर आपण हे अशा पद्धतीने हे कट करून टाकलेला आहे. म्हणजे तिथली जागा आपण साफ केलेली कैरीच्या जवळची आणि त्याच्यानंतर आपण बॅगिंग करतोय. तर ही दोन कैरी आहेत त्यातली आपण मोठी जी कैरी आहे एक नंबरचा जो वाण आहे त्याला आपण कैरी लावतोय. ही अशी पद्धती. ही आपली ही जी बॅग आहे ही आज आपण तिसऱ्या वर्षाला रियूज करतोय. कारण जर आपण आपली बॅग जी आहे ती जर व्यवस्थित सांभाळून ठेवली तर आपण त्याचा वारंवार वापर करू शकतो. हे पहा, जे डाग पडणारे, आळी पडणारे, जी कैऱ्यांना उष्णतेचा मारा बसणारे त्याच्यापासून संरक्षणासाठी आपण बॅगिंग केलेली. तर एक नंबरचा वाण जो आहे, एक नंबरचा तोडा आहे, जी 100 ग्राम 150 ग्रामाच्या वजनाची कैरी झालेली त्याला आपण बॅगिंग करतोय. तर हे अशा पद्धतीने आपण बॅगिंग केलेलं आहे.